गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत? व्हेरी गुड. आज आपण स्टार्ट करणार आहोत 12th स्टँडर्डमधला करंट इलेक्ट्रिसिटी. 11th स्टँडर्डमध्ये आपण याचं बेसिक लर्न केलेलं आहे. 11th स्टँडर्डमध्ये असताना आपण करंट इलेक्ट्रिसिटी रिगार्डिंग करंट कशाला म्हणतात, रेझिस्टन्स काय आहे, रेझिस्टन्सचं सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन, या सर्व गोष्टींना आपण लर्न केलं होतं. आता 12th स्टँडर्डमध्ये आल्यानंतर जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स असतात त्यांना सॉल्व करण्यासाठी काही लॉज आहेत, ते लॉज आपल्याला शिकायचे आहेत. आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं की आपल्या डोक्यात करंट म्हणजे काय येतं असतं? करंट म्हणजे असतं रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हटलं की त्याला आपण करंट म्हणतो. करंटचं युनिट आपण ॲम्पियर दिलेलं आहे. करेक्ट? गुड. आता जे लॉज आपल्याला कॉम्प्लिकेटेड सर्किटला सॉल्व करण्यासाठी घ्यायचे आहेत त्या लॉजचं नाव आहे किर्चॉफ्स लॉज. काय नाव आहे? किर्चॉफ्स लॉज. दोन लॉज आहेत आपल्याला किर्चॉफ्स यांनी सांगितलेले की ज्यांचा वापर करून आपण काय करत असतो, जे देखील इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्याला सॉल्व करत असतो. ठीक आहे, त्यातला आता आपण घेऊया पहिला लॉ. पहिला जो किर्चॉफ्स लॉ आहे त्याचं नाव आहे किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ. याला आपण किर्चॉफ्स जंक्शन लॉ सुद्धा म्हणू शकतो. याला जंक्शन लॉ देखील म्हणतात. आता या लॉला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करूया, जंक्शन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. जंक्शन कशाला म्हणायचं आहे? जंक्शन म्हणजे असा पॉइंट असतो इलेक्ट्रिकल नेटवर्कमधला, एक असा पॉइंट असतो ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कंपोनंट्स म्हणा किंवा कंडक्टर्स कनेक्ट झालेले असतात. जंक्शन म्हणजे एक असा पॉइंट असतो ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर्स किंवा इलेक्ट्रिकल कंपोनंट्स एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. इलेक्ट्रिकल कंपोनंट्स म्हणजे कोण कोण? तर रेझिस्टन्स हा इलेक्ट्रिकल कंपोनंट येतो, इंडक्टर येतो, कॅपॅसिटर येतो. तर हे ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी कनेक्टेड असतील एकाच पॉइंटला, त्या पॉइंटला आपण जंक्शन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, सपोज हा आहे एक पॉइंट ज्या ठिकाणी हा एक कंडक्टर, हा देखील एक कंडक्टर, हा देखील एक कंडक्टर, हा देखील एक कंडक्टर, हा देखील एक कंडक्टर, असे 5 कंडक्टर काय आहेत? कनेक्ट आहेत. मग हा जो पॉइंट झाला याला आपण म्हणत असतो जंक्शन. याला काय म्हणत असतो आपण? जंक्शन पॉइंट. ओके, सो जंक्शन या शब्दाचा अर्थ कळाला. आता घेणार पहिला लॉ, किर्चॉफ्स यांनी सांगितलेला फर्स्ट लॉ, ज्याला आपण म्हणतोय किर्चॉफ्स करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. मग त्याचं स्टेटमेंट बघा काय आहे. स्टेटमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ currents at any junction is always equal to 0. The algebraic sum of currents at any junction, कुठल्याही जंक्शनला असलेल्या सर्व करंटची ॲडिशन. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. नेहमी किती असणार आहे ती ॲडिशन? 0 असणार आहे. म्हणजेच सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. आता ज्या वेळेस जंक्शन म्हटलं जाईल, जंक्शन म्हणजे जिथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर्स एकत्र आलेले असतात असा पॉइंट म्हटला जाईल, त्यावेळेस त्या जंक्शनकडे काय असणार? काही करंट्स येणारे असतील, काही करंट्स जाणारे असतील. म्हणजे इनकमिंग करंट असेल आणि काही आउटगोइंग करंट असतील.
एक्झाम्पलसाठी बघूया. हा जो आपण सध्याला जंक्शन दाखवला आहे हा आहे सपोज करंट I1 त्या जंक्शनकडे येणारा, I2 या जंक्शनकडे येणारा दाखवलाय आपण, I3 जंक्शनपासून लांब जाणारा आहे अवे फ्रॉम जंक्शन, I4 आणि हा I5. सो 5 कंडक्टर्स या जंक्शनला कनेक्टेड होते. प्रत्येक कंडक्टरमधून किंवा ब्रँचमधून म्हणूयात आपण जे करंट्स आले त्या जंक्शनकडे, काही इनकमिंग करंट्स आहेत, काही आउटगोईंग करंट आहे. आणि आपला जो फर्स्ट लॉ आहे किरचॉफ्स करंट लॉ, हा लॉ काय सांगतोय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स, या सर्व करंटची जर आपण ऍडिशन केली, अल्जेब्रिक सम ऑफ all the currents at any junction is always equal to 0. सर्व करंटचे ऍडिशन किती होणार आहे, 0 होणार आहे. मग आता ऍडिशन 0 होतानी आपल्याला या जंक्शन मध्ये जर बघितलं तर 2 टाईपचे करंट आहेत, इनकमिंग करंट आणि आउटगोईंग करंट. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन द्यावे लागतील. आता साइन कन्व्हेन्शन आपण कसे देणार, जर इनकमिंग करंटला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केलं तर आउटगोईंग करंटला निगेटिव्ह कन्सिडर करा. मग जर इनकमिंग करंट निगेटिव्ह झाला तर मग बोला आउटगोईंग करंटला तुम्ही कोणतं साइन देणार, प्लस देणार की मायनस देणार. जर इनकमिंगला निगेटिव्ह तर आउटगोईंगला पॉझिटिव्ह, आणि इनकमिंग करंटला पॉझिटिव्ह तर आउटगोईंग करंटला निगेटिव्ह देणार. ठीक आहे. मग आता सध्याला या जंक्शनसाठी आपण काय करूया, इनकमिंग करंट्सला पॉझिटिव्ह आणि आउटगोईंग करंटला निगेटिव्ह साइन देऊ. मग बघूया कशा प्रकारे याला दाखवता येईल. इनकमिंग करंटला कुठलं साइन देणार आहे आपण, पॉझिटिव्ह, आणि आउटगोईंगला निगेटिव्ह. मग जे जे या जंक्शनकडे येणारे करंट्स आहेत, इनकमिंग करंट्स आहेत, कुठले कुठले, I1 इनकमिंग आहे, I2 इनकमिंग आहे, I5 सुद्धा इनकमिंग आहे. जे त्या जंक्शनकडे येणारे असतील सगळ्यांना कुठलं साइन देणार, पॉझिटिव्ह साइन देणार. चला मग इनकमिंग करंट्स I1 प्लस I2 इनकमिंग आहे, I5 सुद्धा कसा आहे, इनकमिंग आहे. आउटगोईंग कुठले आहेत, I3 आणि I4 हे आउटगोईंग आहे, त्यामुळे ॲडिशन मध्ये त्यांना मायनस साइन, मायनस I3 मायनस I4. सर्व करंटची ॲडिशन किती झाली, 0. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. I1 प्लस I2 प्लस I5 इक्वल टू I3 मायनस I4 इक्वल टू 0. हे जे मायनस आहेत ते जर राईट हँड साईडला गेले तर काय होईल, मायनसचं प्लस होईल. म्हणजे हे जे आहे याला आपण असं दाखवू शकतो का, I1 प्लस I2 प्लस I5 इज इक्वल टू I3 प्लस I4. आता या इक्वेशनला जर बघितलं आपण तर आपल्याला काय लक्षात येत आहे, I1 I2 I5 इनकमिंग करंट आहे, सगळ्यांची ॲडिशन झाली म्हणजे हा झाला टोटल इनकमिंग करंट, आणि I3 प्लस I4 टोटल आउटगोईंग करंट. म्हणजे आपल्याला म्हणता येईल, यालाच आपण असंही म्हणू शकतो का, काय, टोटल इनकमिंग करंट, टोटल इनकमिंग करंट is equal to total outgoing current equal to total outgoing current. जितका करंट आला त्या जंक्शनकडे तेवढाच करंट निघून गेला. म्हणजे कुठल्याही प्रकारे करंटचा लॉस झालेला नाहीये. करंटचा लॉस नाही झाला म्हणजे चार्जचा लॉस झालेला नाहीये, कारण की करंट म्हणजे आपण म्हणत असतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. जितका करंट आला तितकाच करंट गेलाय, म्हणजे जितका चार्ज आला तेवढाच चार्ज गेलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे चार्जचा लॉस झालेला नाहीये. या जंक्शनला कुठल्याही प्रकारे चार्ज स्टोअर झालेला नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो हा जो फर्स्ट लॉ आहे किरचॉफ्स करंट लॉ किंवा जंक्शन लॉ, हा फॉलो करतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज.
MCQ म्हणून हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. किर्चॉफ्स करंट लॉ किंवा किर्चॉफ जंक्शन लॉ किंवा किर्चॉफ फर्स्ट लॉ फॉलो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. इथपर्यंत समजतंय? पटापट बोला, समजतंय का? एकदम सिंपल आहे. किर्चॉफ्स करंट लॉ, करंट लॉला दुसरं नाव जंक्शन लॉ. जंक्शन, जंक्शन कशाला म्हटलं होतं? जंक्शन म्हणजे असा पॉइंट आहे की ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर्स किंवा ब्रँचेस कनेक्ट झालेले असतात या ठिकाणी. मग अशा जंक्शनला हा जो लॉ आहे तो कशा प्रकारे आपण वापरतो? द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स at any junction is always equal to 0. जंक्शन पाशी जेवढे करंट्स असणार सगळ्यांचे ॲडिशन काय राहणार? 0 राहणार. त्यासाठी काय साइन कन्व्हेन्शन होतं? जर इनकमिंग करंट पॉझिटिव्ह कन्सिडर केले तर आउटगोईंग करंट निगेटिव्ह, आणि इनकमिंग निगेटिव्ह असतील तर आउटगोईंग पॉझिटिव्ह. तुम्हाला हवं ते तुम्ही वापरू शकता. आलं लक्षात? हा पहिला लॉ आहे किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून हे सर्व लिहून घ्या. ओके, आता आपण घेणार किर्चॉफ्स सेकंड लॉ. किर्चॉफ्स सेकंड लॉ ज्याला म्हणतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पहिला होता किर्चॉफ्स करंट लॉ, आता आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL किंवा याला आपण म्हणू शकतो लूप थेरम. दुसरं नाव याला आहे लूप थेरम. लूप या ठिकाणी वर्ड आहे लूप. आता लूप कशाला म्हणायचं? लूप म्हणजे एक कुठलाही कंडक्टिंग क्लोज पाथ, ज्या ठिकाणी कंडक्टिंग क्लोज पाथ आहे त्याला लूप म्हणणार. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क्स बघतो, इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय? इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे असं सर्किट, असं इलेक्ट्रिकल सर्किट ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स आणि सोर्सेस ऑफ EMF असतात. म्हणजेच काय? एखादं सर्किट ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे, सप्लाय व्होल्टेजेस आहे, याला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणतो. तर इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जो देखील क्लोज कंडक्टिंग पाथ आहे, क्लोज कंडक्टिंग पाथ त्याला लूप म्हणतात. क्लोज का बरं? कारण क्लोज पाथ असेल तरच त्यामधून करंट जाणार आहे, कारण की करंट नेहमी क्लोज लूप मधून जातो. जर आपला पाथ किंवा लूप ओपन असेल तर त्यामधून करंट जाऊ शकत नाही. सो आपला जो सेकंड लॉ आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, हा याला आपण दुसरं नाव काय देतोय? लूप थेरम. लूप म्हणजे क्लोज कंडक्टिंग पाथ. ठीक आहे, चला मग आता बघूया त्याचं स्टेटमेंट. स्टेटमेंट of Kirchhoff's voltage law. Statement बघा. In a closed loop of electrical network, closed loop of electrical network, the algebraic sum of potential difference and algebraic sum of EMF is equal to 0. In a closed loop of a electrical network, the algebraic sum of potential difference and algebraic sum of
EMF इज इक्वल टू 0. म्हणजेच अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आणि अल्जेब्रिक सम ऑफ EMF किती झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे. हा आहे सेकंड लॉ. आता या सेकंड लॉ मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि EMF आहे, ह्या दोघांची ॲडिशन आहे. आता 11th स्टँडर्ड मध्ये असताना आपण ऑलरेडी EMF कशाला म्हणतात आणि पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणतात हे लर्न केलेलं आहे. EMF म्हणजे काय असतं? EMF चा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF चा लॉंग फॉर्म काय आहे? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग तो फोर्स होता का? नाही. व्हेरी गुड. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे फोर्स आहे का? नाही. मग काय आहे तो? तर तो एक एनर्जीचा सोर्स आहे. EMF म्हणजे एनर्जीचा सोर्स असतो. तो काय करत असतो? दिलेल्या सर्किट मधून करंटला फ्लो होण्यासाठी, चार्जेसला फ्लो होण्यासाठी जी पण एनर्जीची गरज आहे ती एनर्जी सप्लाय करण्याचं काम EMF करत असतो. एनर्जी सप्लाय करणार. मग पोटेन्शियल डिफरन्स हा वर्ड ओहम्स लॉ मध्ये आपण बघितला होता. ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? ज्या वेळेस करंट रेजिस्टन्स मधनं जात असतो, चार्जेस रेजिस्टन्स मधनं फ्लो होत असतात. रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ चार्ज कॅरियर. ज्या वेळेस चार्ज कॅरियर रेजिस्टन्स मधनं जाणार त्यावेळेस चार्ज कॅरियरच्या फ्लोला काय होणार? रेजिस्टन्स कडनं अपोज होणार. अपोज झाला की काय होणार? चार्ज कॅरियरची एनर्जी कमी होणार, कारण की अपोजच्या अगेन्स्ट जर आपल्याला मूव्ह व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर काहीतरी एनर्जी खर्च करावी लागणार आहे. म्हणजेच काय? ज्या वेळेस रेजिस्टन्स मधून चार्ज कॅरियर जाणार, ज्या वेळेस करंट जाणार त्यावेळेस रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी एनर्जी खर्च होते. EMF म्हणजे एनर्जी सप्लाय होत असतं आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी खर्च होत असते. म्हणजे जर आपण या पर्टिक्युलर स्टेटमेंटला नीट बघितलं तर एखाद्या क्लोज्ड नेटवर्कमध्ये जेवढी एनर्जी सप्लाय होते तेवढी एनर्जी खर्च होते. म्हणजे ओव्हरऑल एनर्जी खाली 0. याचा अर्थ काय? आपला हा जो सेकंड लॉ आहे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी रिगार्डिंग आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कारण की जेवढी एनर्जी सप्लाय होणार तेवढीच एनर्जी खर्च होणार आहे. ओव्हरऑल खाली 0 राहणार आहे. सो आपण म्हणू शकतो हा किर्चॉफ सेकंड लॉ फॉलोज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता आपल्याला बघायचंय हा आपला जो सेकंड लॉ आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ हा एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये कशा प्रकारे वापरतात. हा जो आपला सेकंड लॉ आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा लूप थेरम एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये कशा प्रकारे वापरतात. जर तुम्हाला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये वापरता आलं तर समजून जा तो क्वेश्चन 100% तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. त्यामुळे खूप जास्त लक्ष द्या. आता पुढचे 10 मिनिटं इतकं जास्त लक्ष द्या, जेवढं तुमच्याकडे फोकसिंग पॉवर असेल तेवढी सगळी द्या. कारण की जर हा लॉ तुम्हाला लक्षात आला तर तुम्ही करंट बेस इलेक्ट्रिकल नेटवर्क बेस सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकणार. फक्त त्यासाठी गरज आहे पुढचे 10-15 मिनिटं फोकसफुली बघण्याचे. ठीक आहे. तर बघूया आपण आता कशा प्रकारे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये वापरायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एक इलेक्ट्रिकल नेटवर्क लागेल. चला एक इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण कन्सिडर करूया. हे एक आहे इलेक्ट्रिकल नेटवर्क. रेजिस्टन्स आहेत, EMF आहेत. हा पहिला EMF E1
हा E2, हा रेजिस्टन्स पहिला R1, इकडे R2 आणि हा R3. तर आपल्यासमोर आहे एक इलेक्ट्रिकल नेटवर्क आणि यामध्ये आपल्याला वापरायचं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. काय आहे हा आपला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ? अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड अल्जेब्रिक सम ऑफ EMF इज इक्वल टू 0. हा जो आपला लॉ आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आता आपल्याला दिसत आहेत एक क्लोज लूप, हे देखील एक क्लोज लूप. लूपला आपण नाव देऊन घेऊया. लूप म्हणजे काय सांगितलं होतं? क्लोज कंडक्टिंग पाथ इन अ इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर या ठिकाणी बघा, हा जो पहिला लूप आहे याला आपण नाव देऊया A B C D. हे पहिलं लूप आहे. इकडे दुसरं लूप तयार होईल. ऑलरेडी दोन नावं आहेत. इथे E म्हणूया, इथे F म्हणूया. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे या ठिकाणी लूप्स तयार झालेत. इथे पहिला EMF आहे E1, हा दुसरा EMF आहे. EMF काय करणार? करंट सप्लाय करणार, एनर्जी देणार. बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून हा जो पहिला EMF आहे त्याच्या पॉझिटिव्ह मधून बाहेर पडणारा करंट आपण I1 ने दाखवूया. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जितका करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून बाहेर पडणार आहे, जितका करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून बाहेर पडणार तितकाच करंट बॅटरीच्या निगेटिव्ह मध्ये आलाच पाहिजे. जितका करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून बाहेर पडणार तितकाच करंट बॅटरीच्या निगेटिव्ह मध्ये आलाच पाहिजे. तरच तुम्ही त्या लूप मध्ये जे साइन कन्व्हेन्शन आता देणार ते करेक्ट आहेत असं मानलं जात असतं. ठीक आहे, गुड. इकडे हा E2 हा सुद्धा काय करणार आहे? त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं करंट सप्लाय करेल. तो करंट आपण I2 ने दाखवूया. इथेही जितका करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधनं बाहेर पडेल तितका निगेटिव्ह मध्ये आलाच पाहिजे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता नीट लक्ष द्या. बघा, आता ज्यावेळेस हा I1 करंट जाणार आहे, हा I1 करंट रेजिस्टन्स मधून जाणार आहे. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, करंट हा नेहमी रेजिस्टन्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये एंट्री करतो आणि निगेटिव्ह टर्मिनल मधून एक्झिट करत असतो. नीट लक्षात ठेवा. म्हणजे आपला हा I1 करंट ज्यावेळेस R1 रेजिस्टन्स मधून जाईल त्यावेळेस एंट्री करताना पॉझिटिव्ह टर्मिनल मधून एंट्री करणार आणि एक्झिट करताना निगेटिव्ह टर्मिनल मधून एक्झिट करणार. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही करंट रेजिस्टन्स मध्ये एंट्री करताना पॉझिटिव्ह टर्मिनल मधून एंट्री करतो आणि एक्झिट करताना निगेटिव्ह टर्मिनल मधनं एंट्री करत असतो. इकडे जर बघितलं आपण I2 करंट, मग आता सांगा, ज्यावेळेस I2 करंट R2 रेजिस्टन्स मधनं एंट्री करणार तर एंट्री पॉइंट आता हा झाला. मग या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह साइन देणार आणि या ठिकाणी निगेटिव्ह साइन देणार. करंट रेजिस्टन्स मध्ये एंट्री करताना पॉझिटिव्ह, एक्झिट करताना निगेटिव्ह असतं. या ठिकाणी आला I2. आता या B पॉइंट कडे बघा. ह्या B पॉइंटला जर बघितलं तर 3 ब्रँचेस, 3 कंडक्टर्स कनेक्टेड आहेत. 1 2 3. म्हणजे तो झाला आता सध्याला जंक्शन. B पॉइंट काय झालंय? जंक्शन झालाय. मग ह्या जंक्शन पाशी काय होतंय? या जंक्शन पाशी जर आपण विचार केला तर I1 आणि I2 हे इनकमिंग करंट्स आहेत आणि या B पासून खाली जाईल. सपोज त्याला आपण म्हणूया खाली जाणाऱ्या करंटला I3 हा खाली जाणार आहे. मग जर या B पॉइंटला, या B जंक्शनला, ॲट जंक्शन B जर आपण किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय केला. कुठला लॉ अप्लाय करायचा आहे? किर्चॉफ्स करंट लॉ. काय होता तो? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0 होता. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं
तर या जंक्शन पाशी असणारे I1 I2 I3 तिन्ही करंटचे ॲडिशन काय होणार? 0 होणार. म्हणजेच आपण त्याला असंही म्हणू शकतो टोटल इनकमिंग करंट इक्वल टू टोटल, बोला, टोटल इनकमिंग करंट इज इक्वल टू टोटल आउटगोईंग करंट. मग इनकमिंग करंट कोणते आहेत बाळांनो? इनकमिंग करंट्स या बी जंक्शन साठी I1 आणि I2. I1 आणि I2 हे कसे आहेत? इनकमिंग करंट्स आहेत आणि I3 हा आउटगोईंग करंट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का बाय युजिंग किरचॉफ्स करंट लॉ इनकमिंग करंट, टोटल इनकमिंग करंट I1 प्लस I2 इक्वल टू टोटल आउटगोईंग करंट I3. इक्वेशन नंबर 1. I1 प्लस I2 इज इक्वल टू I3. इथपर्यंत येत आहे लक्षात? व्हेरी गुड. म्हणजे आता आपला हा जो R3 रेजिस्टन्स आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, I3 करंट पॉझिटिव्ह पासून एंट्री, निगेटिव्ह पासून एक्झिट करणार, इथे येणार. परत सी पॉइंटला काय आहे? जंक्शन आहे. मग सी पॉइंटला आल्यानंतर काय होणार बघा, दिसतंच आहे डायरेक्ट. I3 परत एकदा I1 आणि I2 मध्ये काय होणार? स्प्लिट होऊन जाणार. I2 आपापला परत रिटर्न येणार, I1 इकडे रिटर्न येणार. जर जितका करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधनं बाहेर पडलाय तेवढाच करंट जर रिटर्न येत असेल तरच समजून जा तुम्ही दिलेले साइन कन्व्हेन्शन कसे आहेत? करेक्ट आहेत. ठीक आहे. त्यामुळे काळजीपूर्वक नेहमी काय करायचं आहे? साइन कन्व्हेन्शन द्यायचे. साइन कन्व्हेन्शन देताना नेहमी करंटला फॉलो करायचं आहे. करंटला फॉलो करायचं आहे. करंट ज्यावेळेस रेजिस्टन्स मध्ये एंट्री करतोय त्यावेळेस पॉझिटिव्ह साइन द्यायचंय, एक्झिट करताना निगेटिव्ह साइन द्यायचंय. ठीक आहे. चला, साइन कन्व्हेन्शन देऊन झालेले आहेत. तर आपल्याला वापरायचा आहे आता आपला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इज इक्वल टू 0. तर आता आपण दोन लूप मध्ये याला वापरूया. हा आहे पहिला लूप, हे आहे दुसरा लूप. आधी पहिल्या लूप मध्ये काय करूया? किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरूया. पहिल्या लूपचं नाव बघा, ABCDA. कुठला लूप आहे पहिला? लूप ABCDA. परत A येणं गरजेचं आहे तरच लूप काय होणार आहे? क्लोज होणार आहे. मग ह्या लूप मध्ये आपल्याला वापरायचा आहे कुठला लॉ? किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या कशा प्रकारे आपण या पहिल्या लूप मध्ये किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार आहोत. आता या लूपला तुम्ही क्लॉकवाईज ट्रेस करू शकता किंवा अँटी क्लॉकवाईज सुद्धा ट्रेस करू शकता. ट्रेस करणं म्हणजे फॉलो करणं थोडक्यात आपण इथे म्हणणार. तर मग ABCDA ज्यावेळेस असं लूपला नाव दिलंय म्हणजे आपण क्लॉकवाईज ट्रेस करणार आहोत. तुम्ही क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा, जे फायनल आन्सर येणार आहे त्यामध्ये काहीही फरक पडणार नाहीये. ठीक आहे. फक्त ज्यावेळेस आपण लूपला ट्रेस करतोय, लूप मध्ये किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार आहोत, त्यावेळेस फक्त एक काळजी घ्यायची आहे. लूपला ट्रेस करताना नेहमी बघायचंय कोण भेटतंय आणि कसं भेटतंय. कोण भेटतंय याचा अर्थ रेजिस्टन्स भेटतोय का EMF भेटतोय? कसं भेटतोय म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणारा भेटतोय का निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे येणारा भेटतोय. सो ज्या वेळी तुम्हाला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ एखाद्या लूप मध्ये वापरायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय लक्षात ठेवणार? लूपला ट्रेस करताना भलेही क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा, कोण भेटतंय, कसं भेटतंय. ठीक आहे. बघा पहिल्या लूप मध्ये मी वापरतो किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. आता सुरुवातीला आपण A कडून B कडे जातोय लूप ट्रेसिंग मध्ये, A कडून B कडे. मग A कडून B कडे जाताना आपल्याला कोण भेटलं? A कडून B कडे जाताना आपल्याला R1 रेजिस्टन्स भेटला. रेजिस्टन्स म्हटलं की त्याच्या अक्रॉस असतो पोटेन्शियल डिफरन्स. ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स म्हणतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस असतो पोटेन्शियल डिफरन्स. आपल्या लॉनुसार अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इक्वल टू 0 आहे. मग जर आपल्याला A कडून B कडे जाताना कोण भेटलंय? रेजिस्टन्स भेटलाय R1.
मग ह्या R1 च्या अक्रॉस काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्ससाठी ओहम्स लॉ वापरणार, V इज इक्वल टू I R. मग ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स असणार, I1 R1. किती पोटेन्शियल डिफरन्स असणार, I1 R1. कोण भेटलं, रेझिस्टन्स भेटला. कसा भेटला, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणारा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणारा. शेवटी काय साइन आहे, निगेटिव्ह, म्हणून इथे आपण देणार निगेटिव्ह साइन, मायनस साइन, मायनस I1 R1. नीट लक्ष द्या, ज्यावेळेस लूपला आपण ट्रेस करतोय पहिली गोष्ट काय करायची, कोण भेटतंय आणि मग बघायचंय कसं भेटतंय. रेझिस्टन्स भेटला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स. कसा भेटला, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणारा भेटला. शेवटी काय होतं, निगेटिव्ह, म्हणून इथे निगेटिव्ह. चला पुढे, बी कडून सी कडे जायचं. आता बी कडून सी कडे, बी पासून सी पर्यंत जाताना कोण भेटतंय आपल्याला, R3 रेझिस्टन्स भेटला. R3 म्हटल्या रेझिस्टन्स म्हटल्यावर त्याच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स. त्यातून पोटेन्शियल डिफरन्स कसा, त्यातून जाणारा करंट I3 आणि रेझिस्टन्स R3. कसा भेटला तो, बी कडून सी कडे जाताना प्लस कडून मायनस, प्लस कडून मायनस, मग शेवटी मायनस होतं म्हणून मायनस. शेवटी कोण कसं भेटतंय हे बघायचंय, प्लस कडून मायनस कडे. शेवटी मायनस साइन आहे म्हणून मायनस देतोय, प्लस असतं तर प्लस दिलं असतं. ठीक आहे, म्हणजे आता बी पासून सी पर्यंत आलोय. आता सी पासून डी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आहे का काही रेझिस्टन्स आहे, EMF आहे, काही आहे का, नाही. काहीच नसेल तर आपण तिथे काही ऍड करणार का, नाही. गुड. शेवटी डी पासून 1 पर्यंत, डी पासून ए पर्यंत. जर डी पासून ए पर्यंत मला जायचं झालं, डी पासून ए पर्यंत जाताना मला कोण भेटतंय, EMF भेटतोय. डी पासून ए पर्यंत जाताना मला कोण भेटतोय, एक EMF भेटतोय. कसा भेटतोय, मायनस कडून प्लस कडे जाणारा, मायनस कडून प्लस कडे जाणारा EMF भेटतोय. मग मी काय घेणार, EMF ला इथे साइन प्लस घेणार की मायनस घेणार. कसा भेटला मला, डी कडून ए कडे जाताना मायनस कडून प्लस, मायनस कडून प्लस, शेवटी काय आहे प्लस. मग इथे काय साइन घेणार, बोला, प्लस. लूप संपलं, हो. लूप संपलं असेल तर ओव्हरऑल ऍडिशन किती दाखवायची आहे, 0. येतंय लक्षात. आता या ठिकाणी हे जे मायनस मायनस आहे ते जर राईटला गेले तर प्लस होतील. म्हणजे आपण लिहू शकतो E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I3 R3. येतंय लक्षात. आता I3 आहे, I3 म्हणजे आपल्या इक्वेशन 1 नुसार I3 म्हणजे I1 प्लस I2 आहे. म्हणजे आपण I3 च्या जागी इथे काय लिहू शकतो, I1 प्लस I2, आणि आपल्याला मिळेल E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I1 प्लस I2 इंटू R3. मग R3 ने तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करू शकता. सो E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I1 R3 प्लस I2 R3. प्रत्येक स्टेप समजते, फक्त मध्ये R3 ने मल्टिप्लाय केलंय. आता या ठिकाणी I1 R1, इथे I1 R3, दोघांमध्ये I1 I1 आहे, म्हणजे I1 आपण काय घेऊ शकतो, कॉमन घेऊ शकतो. मग आपलं इक्वेशन फायनली असं लिहिता येईल, E1 इज इक्वल टू I1 इन ब्रॅकेट R1 प्लस, बोला, R3 प्लस हे I2 R3 आहे तसंच. इक्वेशन नंबर 2. आलं लक्षात. कशा प्रकारे आपण ह्या पहिल्या लूपमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला. एकदम स्लोली एक्सप्लेन केलेलं आहे, खूप इझी आहे. प्रत्येक स्टेप फक्त समजून घ्यायची आहे. लूपला ट्रेस करताना तुम्ही क्लॉकवाईज जा, अँटी क्लॉकवाईज जा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय लक्षात ठेवायचंय, लूपला ट्रेस करताना कोण भेटतंय आणि कसं भेटतंय. हे जे पहिलं लूप होतं
ते आपण क्लॉकवाईज ट्रेस केलेलं. पहिलं लूप कसं ट्रेस केलं? क्लॉकवाईज केलं होतं, ABCDA. आता दुसरं लूप हवं तर आपण काय करूया? अँटी क्लॉकवाईज ट्रेस करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जरी उलटं जरी केलं तरी काही फरक पडत नाही. मग हे जे आपलं सेकंड लूप आहे इथे, त्याला जर आपण अँटी क्लॉकवाईज ट्रेस करायचं ठरवलं तर त्याचं नाव आपल्याला असं दाखवावं लागेल अँटी क्लॉकवाईज नुसार, EBCF आणि E, अँटी क्लॉकवाईज. आणि त्यामध्ये परत वापरणार आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मग चला आता पहिल्या लूपला जशी प्रोसेस होती तशीच आहे. कोण भेटतंय, कसं भेटतंय? मग चला सांगा. ई कडून आधी बी कडे जाणार. ई कडून बी कडे जाताना कोण भेटतंय? ई कडून बी कडे जाताना आधी रेजिस्टन्स भेटला R2. मग रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय असतं? पटापट बोला. रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय असतं बाळांनो? रेजिस्टन्सच्या अक्रॉस असतो पोटेन्शियल डिफरन्स. व्हेरी गुड. पोटेन्शियल डिफरन्स कसा काढतात? पोटेन्शियल डिफरन्स साठी आपण वापरतो करंट इंटू रेजिस्टन्स. व्हेरी नाईस. मग सांगा बाळांनो, R2 या रेजिस्टन्स मधनं कोणता करंट जातोय? बोला. R2 मधनं जातोय I2. मग या R2 रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार ते कसं दाखवणार? I2 R2. व्हेरी गुड. आता हा रेजिस्टन्स सर्किटला या लूपला ट्रेस करताना कसा भेटला? कसा म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे का निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे? नीट बघा. अँटी क्लॉकवाईज चाललो होतो, ई कडून बी कडे. मग कसा भेटला हा R2? प्लस कडून मायनस कडे, प्लस कडून मायनस कडे. मग काय साईन देणार? प्लस देणार की मायनस देणार? शेवटी काय आहे? मायनस. सो मायनस. आलं सर्वांना? व्हेरी गुड. मग आता बी पासून सी पर्यंत, बी पासून सी पर्यंत आता तुम्हीच सांगा. बी पासून सी पर्यंत करंट आहे I3, रेजिस्टन्स आहे R3. म्हणजे कोण भेटलं? रेजिस्टन्स भेटला. मग रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणार परत पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स बाय युजिंग ओहम्स लॉ. I3 R3. साइन कसं देणार? प्लस कडून मायनस कडे आहे. शेवटी काय आहे? मायनस. सो इथे देणार मायनस साइन. व्हेरी गुड. आता सी कडून एफ कडे आहे का काही? सी पासून एफ पर्यंत कुठला रेजिस्टन्स EMF काय आहे? काहीच नाहीये. मग तिथे काहीच लिहिणार नाही. आणि शेवटी एफ पासून ई पर्यंत. एफ कडून ई कडे कोण भेटलं? EMF भेटला. एफ कडून ई कडे EMF भेटलाय. कसा भेटला? मायनस कडून प्लस कडे जाणार आहे. मायनस कडून प्लस कडे. मग आपण काय लिहिणार EMF ला? साइन प्लस. व्हेरी गुड. EMF ची व्हॅल्यू E2. लूप संपलं का सर्व? हो. म्हणजे इक्वल टू 0. जसं पहिल्या लूपमध्ये झालंय तसंच दुसऱ्या लूपमध्ये करायचंय. लूपला ट्रेस करताना परत एकदा तेच सांगणार. कोण भेटतंय, कसं भेटतंय, एवढंच आजच्या लेक्चरचा फंडा आहे. कोण भेटतंय, कसं भेटतंय. रेजिस्टन्स भेटला, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स असतो. EMF असेल तर डायरेक्ट आपण घेणार आहोत. कसा भेटतोय? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे का निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे? व्हेरी गुड. आता परत काय करणार सांगा बाळांनो? मायनस मायनस तिकडे जाऊन प्लस. गुड. E2 इज इक्वल टू I2 R2 प्लस I3 R3. परत I3 च्या जागी फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट I1 प्लस I2. व्हेरी गुड. म्हणजे आपण इथे लिहू शकतो E2 इज इक्वल टू I2 R2 प्लस I1 प्लस I2 इंटू R3. मग R3 ने मध्ये मल्टिप्लाय करा. I2 R2 आहे तसंच. R3 ने मध्ये मल्टिप्लाय केलं. I1 R3 प्लस I2 R3. काय कॉमन घेता येईल बघा? I2 दोघांमधनं I2 कॉमन घेऊया. हे आहे तसंच ठेवूया. सो
E2 इज इक्वल टू I1 R3 प्लस ह्या दोघांमधनं जर मी I2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील R2 प्लस R3 इक्वेशन 3. सो अशा प्रकारे तुम्ही काय करणार, एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आपला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करणार. जसे जेवढे लूप्स असतील तेवढे तुम्ही करंट दाखवू शकता. प्रत्येक लूपसाठी इक्वेशन बनणार आहे. ज्यावेळेस इक्वेशन बनणार त्यामध्ये काही अननोन असणार. 2 लूप असतील तर 2 अननोन तयार होणार. जर आपण याला ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जर व्हॅल्यू ठेवल्या असत्या तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू ठेवली असती आणि EMFच्या व्हॅल्यू ठेवल्या असत्या. म्हणजे आपल्याला EMFच्या व्हॅल्यू माहिती असत्या, म्हणजे E1 आणि E2 आपल्याला दिलेलं असतं, त्यांनी आपल्याला रेझिस्टन्स दिलेलं असतं. मग अननोन काय असतं आपल्यासाठी, तर अननोन असतं करंट. बघा I1 I2 I1 I2 2 इक्वेशन 2 अननोन, 2 इक्वेशन 2 अननोन. मग आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे मॅथमॅटिक्समध्ये 2 इक्वेशन जर आपल्याला सॉल्व करायला दिले, 2 इक्वेशन 2 अननोन, मग आपण त्याला कशा प्रकारे सॉल्व करतो हे तर आपल्या कोणालाही करता येईल, बरोबर. सो अशा प्रकारे आपण काय करत असतो, आपल्या सर्किट्समध्ये किर्चॉफ्स लॉ वापरत असतो. बाळांनो, आजचं लेक्चर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज आपण किर्चॉफ्सचे 2 लॉ घेतलेले आहेत. पहिला लॉ काय होता आठवा, पहिला लॉ होता किर्चॉफ्स करंट लॉ. व्हेरी गुड. किर्चॉफ्स करंट लॉला दुसरं नाव काय होतं आठवा, जंक्शन. व्हेरी गुड. जंक्शन लॉ सुद्धा म्हणणार होतो. जंक्शन जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर किंवा इलेक्ट्रिक ब्रँचेस एकत्र येतात. काय होता तो लॉ, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. करेक्ट. मग त्या ठिकाणी टोटल इनकमिंग करंट इक्वल टू टोटल आउटगोईंग करंट, म्हणजेच त्या ठिकाणी फॉलो होत होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि जो दुसरा लॉ घेतला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा लूप थेरम. स्टेटमेंट त्याचं काय होतं, इन अ closed loop of a electrical network the algebraic sum of potential difference and algebraic sum of EMF is equal to 0. हा लॉ ज्यावेळेस आपण वापरला त्यावेळेस काय लक्षात ठेवलं, आपल्याला कोण भेटणार आहे लूपला ट्रेस करताना आणि कसं भेटणार आहे, या गोष्टींकडे प्रॉपर लक्ष द्या. याच्या बेस आपण प्रॉब्लेम्सही घेणार आहोत. ओके. ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्यावेळेस आपल्याला हे लॉ वापरता येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. एक प्रॉब्लेम घेऊया छोटा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा लॉ आत्ता जसा आपण इथे वापरलाय तसाच त्या ठिकाणी वापरून फायनल आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. एक छोटासा प्रॉब्लेम या ठिकाणी. त्यापूर्वी हे सर्व काय करा, लिहून घ्या. ओके. हा आहे आपल्याला दिलेला एक प्रॉब्लेम आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या 3 ओहम मधनं जाणारा करंट. करंट आपल्याला जो फाइंड आउट करण्यासाठी विचारला आहे, फाइंड करंट थ्रू 3 ओहम रेझिस्टन्स. या 3 ओहम मधनं जाणारा करंट आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, किर्चॉफ्स लॉ वापरायचे आहेत या ठिकाणी 3 ओहम मधनं जाणारा करंट काढण्यासाठी. मग सर्वात आधी आपण काय करणार, लूपला नाव देऊन घेणार, ABCDEF. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण करंट दाखवणार. हा 2 व्होल्ट आहे, त्यामधून बाहेर पडणारा करंट I1 आणि या 3 व्होल्टमधून बाहेर पडणारा जो आहे त्याला I2 म्हणणार. बरोबर. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. I1 ज्यावेळेस जाणार पॉझिटिव्ह मधून एंट्री, निगेटिव्ह मधून एक्झिट होणार. इथे येणार I1, I2 सुद्धा पॉझिटिव्ह मधून एंट्री, निगेटिव्ह मधून एक्झिट. इथं आला I2. परत एकदा बी पॉइंटला काय फॉर्म झालंय, जंक्शन फॉर्म झालंय. आणि जर जंक्शन फॉर्म होत असेल तर
टोटल इनकमिंग करंट इक्वल टू टोटल आउटगोईंग करंट, म्हणजे खाली या ठिकाणी जाणारा करंट आहे I1 प्लस I2. हा I1 प्लस I2 कसा जाणार, पॉझिटिव्ह पासून एंट्री, निगेटिव्ह मधून एक्झिट होणार. I1 प्लस I2, इकडे येणार I1, इकडे जाणार I2. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय केलं, साइन कन्व्हेन्शन दिले लूपला. आता प्रत्येक लूपमध्ये वापरणार किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. या बी जंक्शनला, ॲट जंक्शन बी, by applying Kirchhoff's current law, we get I1 plus I2 is equal to I1 plus I2 is equal to I. ठीक आहे. नाव आता हे जे पहिलं लूप आहे आपलं, लूप ए बी सी डी ए, यामध्ये काय वापरणार आपण, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार. या लूपमध्ये वापरणार किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. आता पटापट करायचं आहे, एकदम सोपं आहे. ए कडून बी कडे जाणार, ए कडून बी कडे जाताना कोण भेटलं, रेजिस्टन्स भेटला 1 ओहमचा. करंट आहे I1, प्लस टू मायनस मायनस 1 इंटू I1. गुड. बी टू सी जाताना कोण भेटलं, 3 ओहम रेजिस्टन्स भेटलेला आहे. बरं, जाणारा करंट I आहे, जाणारा करंट काय आहे, I. कसा भेटला, 3 ओहम रेजिस्टन्स प्लस कडून मायनस, त्यामुळे इथे दिलं मायनस. सी टू डी कोणी आहे, नाही आहे. डी टू ए कोण आहे, डी टू ए आहे EMF 2 व्होल्ट. कसा भेटला, मायनस कडनं प्लस कडे. ज्यावेळेस आपण क्लॉकवाईज जातो आहोत, डी कडून ए कडे जाताना EMF भेटलाय मायनस कडून प्लस कडे, मायनस कडून प्लस. सो +2. लूप संपला. गुड. इक्वल टू 0. मायनस टर्म्स तिकडे गेल्यावर प्लस होणार. सो 2 इज इक्वल टू I1 प्लस 3I. आता फ्रॉम इक्वेशन 1 आयच्या ठिकाणी आपण लिहू शकतो I1 प्लस I2. तसं लिहिलं तर काय मिळतंय आपल्याला बघा, I1 प्लस 3. या ठिकाणी आयच्या ऐवजी आपण लिहित आहोत I1 प्लस I2 फ्रॉम इक्वेशन 1. 3 ने मध्ये मल्टिप्लाय करणार, मग आपल्याला मिळणार 2 इज इक्वल टू I1 प्लस 3I1 प्लस 3I2, म्हणजेच 3 प्लस 1 4I1 प्लस 3I2. इक्वेशन सेकंड. पहिल्या लूपमध्ये KVL वापरला, एक इक्वेशन मिळालंय. सिमिलरली सेकंड लूपमध्ये वापरणार किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. लूप E B C F E, त्यामध्ये वापरणार आहोत किरचॉफ व्होल्टेज लॉ. चला तर मग E पासून B कडे 2 ओहम रेजिस्टन्स कसा भेटला, प्लस कडून मायनस कडे, त्यामुळे मायनस रेजिस्टन्स आहे म्हणून पोटेन्शियल डिफरन्स. जाणारा करंट I2, रेजिस्टन्स 2 इंटू I2. कसा भेटला होता, प्लस कडून मायनस कडे. इथे अँटी क्लॉकवाईज ट्रेस होत आहे. आता 3 ओहम भेटणार, प्लस कडून मायनस कडे. सो -3. यातून जाणारा करंट I. C2F कोणीच नाही, F2E 3 व्होल्ट सप्लाय, -2 प्लस 3 इक्वल टू 0. सोपं आहे, सेम आहे, फक्त आता व्हॅल्यूज त्या ठिकाणी आलेल्या आहेत. परत एकदा मायनस तिकडे जाऊन प्लस होणार. सो 3 इज इक्वल टू 2I2 प्लस 3I. आयच्या ठिकाणी काय ठेवणार, फ्रॉम इक्वेशन 1 I1 प्लस I2. सो 3 इज इक्वल टू 2I2 प्लस 3 टाइम्स I1 प्लस I2. म्हणजे आता इथे आपल्याला मिळणार 2I2 प्लस 3I1 प्लस 3I2, म्हणजेच 3I1 प्लस 3 प्लस 2 5I2. इक्वेशन 3.
आता आपल्याकडे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 कडे बघितलं तर दोन अननोन आहेत, I1 आणि I2. दोन इक्वेशन, दोन अननोन. मग आता आपण काय करूया यांना सॉल्व करण्यासाठी? इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करूया. त्याने काय होईल? इक्वेशन 2 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं, इथे 3 × 2 6, 3 × 4 12 I1 प्लस 3 × 3 9 I2. इक्वेशन 4. इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने. ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 × 3 12, 4 × 3 12 I1 प्लस 4 × 5 20 I2. आता आपल्याकडे हे दोन इक्वेशन आहे, यांना आपण काय करणार? सॉल्व करणार. इक्वेशन 4 मधून इक्वेशन 5 सबस्ट्रॅक्ट करूयात. काय भेटतंय बघा? 6 मधून 12 गेले -6, हे 12 I1 - 12 I1 0 होणार. 9 I2 - 20 I2 -11 I2. मायनस साइन कॅन्सल. सो I2 ची व्हॅल्यू मिळाली 6/11 एम्पियर. करेक्ट. आता ही I2 ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 2 मध्ये ठेवा, इक्वेशन 3 मध्ये ठेवा, तुम्हाला हवं त्या ठिकाणी ठेवा, तुम्हाला भेटेल I1 ची व्हॅल्यू. इक्वेशन या ठिकाणी करंटची जी व्हॅल्यू मिळाली 6/11, याला तुम्ही इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी ठेवलं तर एकच अननोन राहिला I1. त्यावरून आपल्याला I1 ची व्हॅल्यू भेटणार. म्हणजे आपल्याला एकदा का एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये किर्चॉफ्स लॉ वापरता आले की आपण काय करू शकतो? एखाद्या ब्रँचमधनं जाणारा करंट काढू शकतो. जर करंट मिळाला तर एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काढू शकतो. मग दिलेल्या क्वेश्चनमध्ये एक तर आपल्याला करंट काढायला विचारतात किंवा पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. ओके. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल किर्चॉफ्स लॉ एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कसे वापरतात. ठीक आहे. चांगलं. आता भेटूया पुढच्या लेक्चरला.